हॅलो, मी डॉक्टर स्वाती, हेल्थ कोच. तर आरोग्यासाठीचे जे 5 आधारस्तंभ पिलर्स आपण पाहिले. पहिला झोप, दुसरा आहार, तिसरा व्यायाम, चौथा पाणी आणि पाचवा मानसिकता. यापैकी पहिला झोप याबद्दलची माहिती आपण पाहिलीच मागील व्हिडिओमध्ये. आणि झोपेनंतरचा दुसरा महत्वाचा पिलर आहार, याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. जेव्हा केव्हा आपण वजन कमी करण्याचा किंवा नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण 100% व्यायामावरती अवलंबून राहतो. परंतु व्यायाम फक्त 20% काम करतं. आणि आपण जो आहार घेतो, कुठला आहार घेतो, किती प्रमाणात घेतो, तर कसा घेतो आणि कुठल्या वेळेला घेतो, हे 80% काम करतं आपलं वजन कमी करताना. परंतु आपण व्यायामाला अतिमहत्त्व देतो आणि इथेच चूक करतो. तर आज आपण जाणून घेऊयात आहाराबद्दलच्या 10 टिप्स, ज्यामुळे तुमचं वजन कमी करणं, नियंत्रित ठेवणं किंवा निरोगी व्याधीमुक्त आयुष्य जगणं सोपं होईल. तर सर्वात महत्त्वाची आणि पहिली टिप आहे कॅलरी डेफिसिट, म्हणजेच कॅलरी नियंत्रित ठेवणं. जेव्हा आपण आहार घेतो तो किती घेतो याला खूप महत्त्व असतं. आपण बऱ्याचदा मोजत नाही आपण आहार किती घेतो, कसा घेतो, लक्ष नसतं आपलं. तर ते गरजेपेक्षा ऊर्जा कमी घेणं आणि अधिक ऊर्जा जाळणं यावरती वजन कमी होणं अवलंबून असतं. परंतु याचा अर्थ असा नाही की कमी खाणं किंवा उपवास करणं हे केल्यानंतरही वजन कमी होते, परंतु त्यासोबत तुम्ही निरोगी राहाल याची काहीही गॅरंटी राहत नाही. तर त्याचसोबत दुसरा जी टिप्स आहे ती आहे की सकस संतुलित आहार. जो काही आपण आहार घेतो तो आपला नेहमी सकस आणि संतुलित असायला हवा. म्हणजे कसा, तर आपल्या शरीराला दररोज प्रत्येक जेवणामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, फायबर आणि विटॅमिन्स, मिनरल्सची गरज असते. तर आपणास त्या आपल्या जेवणातून दररोज आणि प्रत्येक जेवणातून ते मिळणे गरजेचे असते. जंक फूड ऐवजी ताजे, नैसर्गिक आणि घरी बनवलेल्या पदार्थांचा जेवणात समावेश करा. तिसरी टीप आहे प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन करा, म्हणजेच प्रोटीन रिच फूड तुमच्या जेवणामध्ये ॲड करा. आपला जो आहार नेहमी आपण घेतो यामध्ये जनरली कार्बोहायड्रेट आणि फॅट यांचा जास्तीत जास्त समावेश असतो. म्हणजेच भाकरी किंवा चपाती, भात, गोड पदार्थ, भाजी हे आपलं मेन जेवण असतं. परंतु यामध्ये प्रोटीन आणि फायबर यांची कमतरता असते. तर प्रोटीन आपल्या शरीरातील डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत प्रत्येक अवयव आणि पेशी ही प्रोटीनपासून बनलेली असते. तर आपल्याला प्रोटीन दररोज कमीत कमी 1 किलो वजनाला 1 ग्रॅम प्रोटीनची गरज असते. तर ते तुम्ही प्रत्येक जेवणामध्ये दररोज प्रोटीनचा समावेश करणे गरजेचं आहे. तर आपल्याला हे प्रोटीन कुठून मिळू शकतं, तर कडधान्य, डाळी, उसळी, सोयाबीन, तसेच दुग्धजन्य पदार्थ, दूध, दही, ताक किंवा पनीर आणि नॉनव्हेज, अंडी, मासे, चिकन यापासून आपल्याला प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळू शकतं. तर याचा प्रत्येक जेवणामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रोटीनचा समावेश करणे गरजेचे असते. प्रोटीनमुळे आपले चयापचय वाढते, सारखी भूक लागणं कमी होतं, वजन कमी करण्यास मदत करतं. तसंच वजन कमी करताना स्नायू टिकवून आपली ताकद सुद्धा टिकवून ठेवण्यास मदत करतं. चौथी टीप आहे फायबरयुक्त आहाराचा समावेश करणे. सालासकट किंवा चौथ्या सकट आहार घेणं गरजेचं असतं. फायबर किंवा तंतुमय पदार्थ हे आपले पचन सुधरवतात, अधिक काळ पोट भरल्याचं फिलिंग देतात, त्यामुळे सारखी भूक लागत नाही, कमी कॅलरीज असतात, परंतु न्यूट्रिशन खूप साऱ्या प्रमाणात मिळतं. उदाहरणार्थ हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या किंवा कोशिंबीर आणि कोशिंबिरीचे पदार्थ, फळे, पूर्णधान्य आणि कडधान्य यामध्ये पण आपल्याला भरपूर प्रमाणात फायबर मिळतात. तर यांचा जेवणात भरपूर प्रमाणात समावेश करणे गरजेचे आहे. प्रौढ व्यक्ती सुद्धा लोणच्यासारखी भाजी खातात किंवा रस्सा भाजी केली जाते, ज्यामध्ये कूट, मीठ आणि तेल भरपूर असतं. भाजी मात्र खूप कमी प्रमाणात असते. तर या गोष्टी वाढवणं आहारामध्ये गरजेचं आहे.
पाचवी टीप आहे आरोग्यदायी फॅट किंवा हेल्दी फॅट याचा आहारात समावेश करणे. आपण चुकीचे फॅट्स कमी करतो किंवा तळलेले पदार्थ कमी करतो, परंतु चांगले फॅट किंवा हेल्दी फॅट यांचा कमी प्रमाणात किंवा अल्प प्रमाणात तरी समावेश करणे गरजेचे असते, जे आपण करत नाही. उदाहरणार्थ चांगलं फॅट्स म्हणजे जे बदाम, अक्रोड किंवा घाण्याचे तेल किंवा घरी बनवलेले तूप हे आपल्या शरीरासाठी गरजेचे असतात, ज्यामुळे विटॅमिन्स आणि मिनरल्स शरीरामध्ये साठवले जाऊ शकतात. तर यांचा समावेश करणे गरजेचे आहे. 6वी टीप आहे साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी करा. यामध्ये खूप साऱ्या कॅलरीज असतात, परंतु पोषण मूल्य खूप कमी असतात. उदाहरणार्थ बेकरी पदार्थ, बिस्किट, टोस्ट, खारी, चॉकलेट, चिप्स, कुरकुरे किंवा शीतपेय, रेडीमेड फ्रूट ज्यूस किंवा तळलेले पदार्थ हे घेणे टाळा. यामध्ये खूप साऱ्या कॅलरीज असतात. 7वी टीप आहे हायड्रेशन, म्हणजेच पाण्याचे भरपूर प्रमाणात सेवन करा. आपले शरीर 70% पाण्याने बनलेले आहे. पाणी हे आपल्या शरीरातील कचरा बाहेर टाकून देण्यास मदत करतं, म्हणजेच डिटॉक्सिफिकेशनला मदत करतं. तसंच जो काही आपण आहार घेतो तो पेशीपर्यंत पोहोचवण्याचे काम सुद्धा पाणी करत असतं. त्यामुळं पाणी कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्रत्येक व्यक्तीने दररोज थोड्या थोड्या अंतराने घेणे गरजेचे आहे. बऱ्याचदा आपल्याला तहान लागलेली असते, परंतु आपण भुकेसोबत कन्फ्यूज करतो आणि जेवण घेतले जाते. तर जेवणापूर्वी पाणी घेणे नक्कीच चांगली सवय असू शकते. 8वी टीप आहे वेळेवर आणि हळूवार बारीक चावून आहार घ्यावा. वेळ पण तितकीच महत्वाची आहे, तसंच तो आहार बारीक चावून घेणं पण तितकंच महत्वाचं आहे. बऱ्याचदा आपण गडबडीत किंवा स्ट्रेसमध्ये खूप फास्ट जेवण करतो, त्यामुळे जरुरीपेक्षा जास्त आपण आहार घेतला जातो, कॅलरीज जास्ती जातात. आणि ते टीप आहे लिक्विड कॅलरी टाळा. शीतपेय, ज्यूस, अल्कोहोल, टी, कॉफी किंवा धनाजिरा ओवाचं पाणी किंवा मेथी पाणी अशा गोष्टी तुम्ही किंवा साधं पाणी सुद्धा घेऊ शकता. परंतु आणि 10वी आणि शेवटची टीप आहे सातत्य ठेवा. वजन कमी करणं ते नियंत्रित ठेवणं ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. नियमित आहार योजना पाळा. फास्ट वजन कमी करण्याच्या मागे लागू नका. तुम्ही जेव्हा वजन फास्ट कमी करण्याचा प्रयत्न करता तेव्हा नक्कीच चुकीच्या पद्धतींचा वापर करता. त्यामुळे तुम्हाला वजन कमी तर होते, परंतु आरोग्याला हानी होण्याची शक्यता जास्ती असते. आहारासोबत नियमित आणि योग्य व्यायाम, पुरेशी झोप घेतल्यास अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. तर या 10 टिप्स फॉलो करा. आणि जर तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील, ही माहिती उपयुक्त आणि चांगली वाटली असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमची मैत्रीण किंवा नातेवाईक जे चुकीच्या पद्धतीने डाएट करतात त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे भेटूयात नवीन विषयासोबत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घरच्या ताज्या जेवणाचा आस्वाद घ्या. स्वस्त आणि मस्त राहा. धन्यवाद.